नमस्कार मंडळी, मी कुणाल पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे चाललो आहे. तर ही आपली पूर्ण सिरीज असणार आहे, जे की आपण चाललोय केदारनाथला, बद्रीनाथला, गंगोत्री आणि यमुनोत्रीला. तर चारधामच बोलू आपण याला. भरपूर लोकांना मिनी चारधाम किंवा छोटा चारधाम बोलतात. तर आपली जी ट्रेन आहे ती असणार आहे CSMT वरून आणि तिचा नंबर आहे 22221 हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस. ती आपल्याला आता नवी दिल्लीला नेऊन सोडणार आहे. तर तिथून पुढे आपल्याला बसने ट्रॅव्हल करायचं. ओके हाय हॅलो. तर मी नम्रता फ्रॉम टीम सफरनामा ट्रॅव्हल्स. हा सागर फ्रॉम टीम सफरनामा ट्रॅव्हल्स. आम्ही फाउंडर आहोत या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे. तर आता आम्ही चाललो आहोत चारधाम यात्रेसाठी. आता मी मुंबईवरून दिल्लीला बस जाणार आहे, पण दिल्लीनंतर आपलं 12 डेजचं आहे पॅकेज पूर्ण. ट्रेन आपली आलेली आहे आणि ट्रेनचा सुटाचा टायमिंग 4 आहे आणि आता 3:50 झाले. 10 मिनिटात ट्रेन आपली सुटेल. आता ही ट्रेन आहे आपली. तर ट्रेन निघालेली आणि आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आता. पार्टी दाखव अशी ती दाखव. वा 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 वा. हबीबी कम टू जळगाव. पहिला डाव झाला आमचा आणि राजवरती पिसे आलेली आहे. सिरियस मोड ऍक्टिव्ह आहे इथे राजचा. मी आता जेवायला बसलो इकडे. जेवायला मेनू सुका चिकन खाते. संकष्टी आणि सुका चिकन खाते ही पोरगी. बाकी सगळे पण जेवायला बसतो इथे. तुम्ही काय खाता सांगा? मोठीची भाजी करतोय, भेंडी करतोय, भेंडीची भाजी करतोय. रात्रीचे 1:30 वाजत आणि आम्ही आता मध्य प्रदेशमध्ये नर्मदापुरम मध्ये आणि बाहेर आता पाऊस पडतो. तुम्हाला दिसेल की नाही मला माहित नाही. खूप जोरात पाऊस पडतो. शुभ सकाळ सर्वांना. सकाळचे 7:30 वाजल्यात आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता 7:30 वाजता कसा आहे इकडे. ट्रेन आता कुठे पोहोचली ते मला पण माहित नाहीये. आपली ट्रेन निघाली आणि आता वंदे भारत ट्रेन आली आहे. ही आपली ट्रेन होती, तिच्याने आपण प्रवास केला. नवी दिल्लीला पोहोचलेलो आहे. छान असा प्रवास झाला. मी सकाळचे 10 वाजल्यात आणि प्रचंड गरमी इथे. स्टेशनच्या बाहेरच बस आहे, आमची बसची वाट बघतो. इथे आर्मी व्हेकल पण आली आहे त्यांच्या जवानांना पिकअप करायला. दिल्लीला आल्यात आणि तुम्हाला नुसतं आर्मीच्या गाड्या दिसतात. मी आता बसमध्ये बसलो आणि आता मी इथून हरिद्वारला चाललोय. आता हा राज आहे, हा तुमच्याशी काहीतरी संवाद साधतोय. नमस्ते मंडळी. तर आम्ही आता पोहोचलो आलो दिल्ली स्टेशनवर. तिथून आम्ही आमच्या AC बसमधून निघालोय हरिद्वारला. AC बसमध्ये एसीची हवाच लागत पण AC मध्ये हवाच लागत नाही. सो आम्ही निघालोय आता. तुम्ही बघू शकता व्ह्यू. खूप असं नवीन एक्सपिरियन्स घेतोय आम्ही. खूप छान वाटतंय. बघूया आता पुढचा प्रवास तुम्हाला लवकरात लवकर दाखवतो. त्यांच्याशी तुमची ओळख करून देतो. इंट्रोडक्शन हाय, मी ओमकार भासे. ही चारधाम यात्रा आम्ही जवळजवळ 3 महिन्यापासून वाट बघतोय या ट्रिपची आणि आत्ताची आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. खूप एक्साइटेड आणि खूप आनंद होतोय. माझं नाव यशराज भासे.
आम्हाला खूप मजा येत आहे आणि असंच आमच्या सोबत राहा. हर हर महादेव. हर हर महादेव. बस एवढंच इंट्रोडक्शन. नाव तर सांग तुझं. माझं नाव आहे अंजी भासे. मी राहतो लाखरला आणि आज मी पहिल्यांदा दादाच्या ब्लॉग मध्ये आलो आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा. जय बांधिलकी. आमच्या सोबत राज भाषा आला आहे आणि हा आम्हाला बोललाय 4,500चा खाऊ आणला, ते पण 2 ट्रॉल्या भरून डिमार्ट मधून. पण आम्हाला खाऊ काय दिसला पण नाही याचा. तो खाऊ तुमच्यासारख्या बकासूर साठी नाहीये, तो लहान लहान पोरांसाठी आहे. सो तो तुम्हाला भेटणार नाहीये. आमच्याकडे भरपूर लहान अशी पुढे बसलेले आहेत, ज्यांना टायमावर भूक वगैरे लागेल, ज्यांना टायमावर भूक बीक लागेल त्यांच्यासाठी तो खाऊ आहे. सो तुमच्यासाठी नाहीये. तर आम्ही आता पोहोचलोय कुठे ते आम्हाला माहित नाही. धाब्यावरती थांबलोय, ते हवेली धाबा म्हणून आहे. जेवण माझे भेटत तू जेवलास आधी? नाही. धाबा भरलेला आहे आमच्या लोकांनी. आम्ही आता धाब्यावर जेवायला थांबलेले आहेत. तिथनं हरिद्वारला जाणार आहेत, वस्तीला. तिथनं गंगा आरती करून वस्ती करून सकाळी निघणार आहेत. खूप स्लो सर्व्हिस आहे. अर्ध्यांना प्लेट दिल्या, अर्ध्यांना जेवण दिलंय. आम्हाला दोघांना अजून प्लेट पण नाही दिली, आम्हाला जेवायला पण नाही दिलं अजून. हा, कसं आहे जेवणाची टेस्ट कशी आहे? आम्ही कसं आहे जेवण? जेवण वगैरे झालेलं आहे आणि झाले तयारी आता निघायची. ठीक होते, टेस्ट वगैरे चांगले होते, पण सर्व्हिस खूप स्लो होते हॉटेलची. आता इथून निघालो आहे आणि आता आम्ही झाला हरिद्वारला. 2-2.5 तासाचा प्रवास आहे. आता झोपणारच सगळे. आणि ह्यांना आपण जेवणाचा रिव्ह्यू घेऊया. कसं वाटलं जेवण? जेवण म्हणजे आम्ही नाश्ता केला, सँडविच खाला. सँडविच उत्तम होता, पण कुठेतरी सर्व्हिस लेट होती जेवणाची. आम्ही मशरूमची भाजी मागवली होती, पण त्यामध्ये काहीच चव नव्हती. तर मशरूम फक्त पाण्यात उकडून दिले होते आम्हाला आणि सर्व्हिस तर खूप स्लोच होती. आणि आता आपला 2-2.5 तासाचा प्रवास आहे. आपण हरिद्वारला भेटूया डायरेक्ट. पोचलो आम्ही हॉटेलमध्ये, रूम घेतात आता आणि सगळे लोक आलेले. तयारी वगैरे आमची झालेली आहे आणि आम्ही आत्ता चाललो गंगा आरतीसाठी. मी आता हरिद्वारमध्ये आहे आणि मी तुम्हाला रूमची टूर देतो. खूप छान रूम आहे. 3 बेडवाला रूम आहे हा. इथे एक सिंगल बेड आहे आणि इथे डबल बेड आहे. इथे किचन पण दिलं आहे, छोटंसं TV युनिट आणि इकडे मिरर एक छान असा आणि हे टेबल चेअर आणि इकडे वॉशरूम आहे. आम्ही निघालो होतो गंगा आरतीसाठी. बसमध्ये बघू शकता तुम्ही लोक. अजून एक बस आहे आमची. ये बाबा, ह्याला एक ब्लॉगमध्ये यायचं होतं. ये बोल. हॅलो गाईस, माझं नाव आहे जय शेखर भासे. अरे अरे महादेव, ते बघ यांच्या आदा यो पाका हे झालं. गजब बेइज्जती है. आता आपण आपल्या टूर गाईडला विचारू आपण कुठे आलो काय. आता आपण आलो आहोत हरकी पौडीला. इथे आता संध्याकाळची आपण आरती बघणार आहोत आणि बाकीचे जे लोकेशन्स आहेत, जे मंदिर वगैरे आहे, ते आपण आता इथे व्हिजिट करणार आहोत.
गंगा आरती झाली फायनली आणि खूप गर्दी होती. तुम्हाला दिसतील आम्ही कसं शूट केलं काय केलं ते. चांगलं शूट करायचा प्रयत्न केल्यावर खूप गर्दी, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. तुम्ही याल तर टायमिंग लवकर या आणि लवकर तिकडे जागा आम्हाला घेऊन लेट बसा. झाला यायला ना, त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. आम्ही प्रयत्न केले शूट करायचे पण खूप गर्दी आहे. खूप मस्त गंगा आरती आम्हाला मिळाली. खूप सुंदर मस्त आरती झाली. एकदम छान वाटलं एकदम. तुम्हाला तुम्हाला काय बोलावं? हो खूपच छान. गंगा आरती तर खूपच छान. आता आपण बघितली तरी ह्याच्या आधी पुढे बघायला मिळेल नाही मिळेल, पण अजून भरपूर खूप काय बघायचंय. खूप अजून बघायचंय आम्हाला. 4 धाम बघायचे, खूप एन्जॉय करायचे. निघाला आता आम्ही इकडून आणि चाललो आता रूम वरती. मस्त झालं दर्शन वगैरे सगळं. फक्त गर्दी खूप जास्त होती आणि आम्हाला पण यायला थोडा लेट झाला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. सगळे गँग इथं बसले आमचे, बसची वाट बघतात. लहान चालू करू नका, लय मारीन मी तर मागे. बस चेंज केली आम्ही, आता दुसऱ्या बसमध्ये आलो आहे. आता आम्ही चाललो रूमवरती. हे आपल्या हॉटेलचं नाव आहे. तुम्ही कोणी आलेत तर इकडे येऊ शकता राहायला. चांगले रूम आहेत खूप. दादा बिमल आहे बिमल. आले तुफान किती जिद्द ना सोडली. काय शॉपिंग करताय? कोणासाठी करताय शॉपिंग? हा, त्यासाठी. किती रुपयाला आहे? किती रुपयाला आहे? 500 रुपये. चांगलेत ना. इकडे जेवण लागलेलं आहे आमचं. थोड्या वेळानं दाखवतो तुम्हाला काय मेन्यू आहे जेवायला ते. नमस्कार. तर आमचा छोटासा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी इथं अन्नदान केलेलं आहे. महाप्रसादाची सोय. तर आज दादाचा बर्थडे आहे, त्या निमित्ताने तो आपल्यासाठी 2 शब्द बोलून लागतो. हॅलो गाईज, यो आहे गाईज, मला आज बर्थडे आहे. तुमसे ना हो पाएगा. जेवणाचा मेनू तुम्ही बघू शकता. छोल्याची भाजी आहे, पनीर मटर आहे, मस्त कांदा आहे, राईस, चपाती आणि मट्टा आहे. माझं जेवण झालेलं आहे आणि एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट जेवण होतं. तुला कसं वाटलं जेवण? जेवतं अजून? एकदम सुंदर जेवण. सुंदर. ना जेवण कसं आहे? ठीक आहे, मस्त आहे, छान आहे. सगळे जेवायला बसलेले आहेत. इथे भारतीय पंगत पण बसलेले आहे. इकडे डायनिंग टेबलवरती पण आहे. इकडे बुफे जेवण पण आहे. सगळं जेवण आहे चालू आहे. पप्पा पण इथे जेवतात. का हो, कसं आहे जेवण? चांगलं आहे का? तुम्ही आता बघू शकता आपल्या जयचा बर्थडे होता. जेवण जेवणामध्ये भात संपला आहे. भात आता घातलेला आहे घरनी, गरमागरम भात आहे. आता मला असं वाटतं खूप मारून तो भात खायला लागला. बघूया आपण. हॅलो गाईज, शॉपिंग केलं आम्ही पूर्ण. रेनकोट घेतलं, शॉल घेतले. रेनकोट, टोपी, हँड ग्लव्ह, फोन कव्हर. आम्ही आलो इथे गिडी मारायला आणि लिची घेतलेली वगैरे. फ्रूट्स वगैरे घेतोय. ही बघा लिची. फ्रुट्स मार्केट, बेस्ट फ्रूट. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.